महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये आज एक आणखीन मोठी घटना घडली। छगन भुजबळ जे गेल्या काही काळापासून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये नाराज होते अशा चर्चा होत्या, त्या छगन भुजबळ यांचा मंत्रिमंडळामध्ये समावेश झालाय। खरतर विधानसभेच्या निवडणुका झाल्यानंतर जेव्हा नवं मंत्रिमंडळ स्थापन करण्यात आलं, देवेंद्र फडणवीस यांचं मंत्रिमंडळ स्थापन झालं, त्यावेळेस चर्चा होती की छगन भुजबळ यांचा मंत्रिमंडळामध्ये समावेश केला जाईल। पण जी नावं अपेक्षित होती पण मंत्रिमंडळाच्या बाहेर राहिली होती त्यातलं एक महत्त्वाचं नाव होतं छगन भुजबळ। त्यानंतर छगन भुजबळ यांची नाराजी होती, मग छगन भुजबळ पक्ष बदलतील अशाही चर्चा सुरू होत्या। हे सगळं सुरू असताना छगन भुजबळ यांनी देवेंद्र फडणवीस यांचीही एकदा भेट घेतली होती आणि देवेंद्र फडणवीस यांनी आपल्याला सबुरीचा सल्ला दिल्याचं छगन भुजबळ यांनी तेव्हा म्हटलं होतं। बहुधा 30 सबुरी छगन भुजबळ यांनी दाखवली आणि आज पुन्हा एकदा छगन भुजबळ यांचा मंत्रिमंडळामध्ये समावेश झाला। यांना मंत्रिमंडळात घेताना कोणकोणत्या गोष्टींचा विचार करण्यात आलेला असू शकतो। ओबीसी समाजाला जवळ करण्यासाठी छगन भुजबळ यांची वर्णी लावलेली आहे का? कारण छगन भुजबळ हे ओबीसी समाजाचे एक महत्त्वाचे नेते मानले जातात। धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यामुळे छगन भुजबळ यांना संधी मिळाली आहे मंत्रिमंडळात, कारण एक जागा रिक्त झाली होती राष्ट्रवादीच्या कोट्यातली आणि त्या ठिकाणी अनेक इच्छुक दावेदार होते, पण छगन भुजबळ यांच्या नावाची वर्णी लागली। छगन भुजबळ यांच्या कमबॅक मागे अजित पवार यांचा प्लॅन असल्याची चर्चा सुद्धा सध्या राजकीय वर्तुळामध्ये सुरू आहे। भुजबळांच्या कमबॅकनं नाशिकच्या पालकमंत्री पदाचं राजकारण तापणार असल्याची सुद्धा चर्चा आहे, कारण रायगड आणि नाशिक हे दोन जिल्हे आहेत जिथल्या पालकमंत्री पदाला स्थगिती देण्यात आलेली आहे। गिरीश महाजन यांची नाशिकचे पालकमंत्री म्हणून घोषणा करण्यात आली होती, मात्र यावर शिवसेनेचा आक्षेप आहे, त्यामुळे या दोनही म्हणजे रायगड आणि नाशिक या दोनही पालकमंत्री पदाची नियुक्ती झाल्यानंतर स्थगिती देण्यात आलेली आहे। आता छगन भुजबळ यांच्यासारख्या ज्येष्ठ नेत्याला जर नाशिकमधनं मंत्री करण्यात आलं असेल तर मग पुन्हा पालकमंत्री पदाचा तिढा वाढण्याची शक्यता आहे। आणि याच संदर्भात आपल्या सोबत बोलण्यासाठी आहेत सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया। अंजलीताई नमस्कार, स्वागत आहे आपलं। समता परिषदेचे राज्य प्रवक्ते नागेश गवळी या चर्चेमध्ये सहभागी झालेत। गवळी साहेब नमस्कार, आपलं ही स्वागत चर्चेमध्ये। भाजपचे प्रवक्ते अजित चव्हाण चर्चेमध्ये सहभागी होत आहेत। अजितजी आपलं ही स्वागत। राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे महेश चव्हाण आपल्या सोबत आहेत। महेशजी पुन्हा एकदा स्वागत कार्यक्रम मध्ये आपलं। आणि राजकीय विश्लेषक अभय देशपांडे स्टुडिओमध्ये आता माझ्या सोबत आहेत। सर आपलंही स्वागत। ओबीसी नेते लक्ष्मण हाके काही वेळातच या चर्चेमध्ये सहभागी होतील। सुरुवातीला अंजलीताईंकडे जाते। अंजलीताई, आज सकाळी शपथविधी झाल्यानंतर तुमचा ट्विट बॉम्ब पडलेला आहे। सुरुवातीलाच तुम्ही नाराजी व्यक्त केलेली आहे, का नाराज आहात तुम्ही छगन भुजबळ यांच्या मंत्रिमंडळातल्या समावेशावरून? कविता, तू मला आय थिंक गेले 13-14 वर्ष ओळखतेस आणि माझा लढा काय आहे हे देखील तुला माहिती आहे आणि किती टोकाचा लढा आपण दिला हे देखील तुला माहिती आहे। मग असं असताना खरं तर असा प्रश्न विचारूच नकोस, कारण माहिती आहे तुला आपण का लढतोय। कारण हे जे सगळे सो कॉल्ड भ्रष्टाचारी आहेत यांच्या विरुद्ध इतके वर्ष लढा देऊन सुद्धा, म्हणजे या छगन भुजबळांविरुद्ध मी 7 स्कॅम्स मी हायकोर्टात फाईल केले होतं PIL मध्ये, आणि त्या व्यतिरिक्त एक 2653 कोटीची डिसप्रपोर्शनेट ॲसेट्सची केस मी अँटी करप्शन ब्युरोमध्ये फाईल केली होती। आता एवढं सगळं असताना आणि ही केसेस सगळ्या याच्यापैकी फक्त एक महाराष्ट्र सदन तो विषय संपला, कारण तो विषय संपला म्हणजे कसा, सेशन्स कोर्टकडनं कोविड काळात यांनी डिस्चार्ज पिटिशन फाईल केलं आणि खरं तर यांना त्याच्यात डिस्चार्ज मिळाला। खरं तर कसं असतं की अँटी करप्शन ब्युरोनी याच्यावर अपीलमध्ये किंवा रिव्हिजनमध्ये जायला हवं होतं, तसे 2 GR काढले गेले। मग ते 2 GR मवियाच्या सरकारने रद्द केले, मग परत 2 GR काढण्यात आले। आत्ताच्या घटकेला अँटी करप्शन ब्युरोनी खरं तर हे करायला हवं होतं, पण ते केलं नाही। म्हणून 2.5 वर्षापूर्वी हायकोर्टामध्ये मी पुन्हा रिव्हिजन याचिका टाकली आहे,
ती आता प्रलंबित आहेत. 5 जजेसनी ती आधी नॉट बिफोर मी केलं, मी सुप्रीम कोर्टात गेले, तिकडनं डायरेक्शन्स घेऊन आता ते मॅटर जस्टिस मोडकांपुढे आहे. आणि असं असताना यांना आता मंत्रिमंडळात घेतलंय. याच्या व्यतिरिक्त जी 2653 कोटीची डिस्प्रपोर्शनेट ॲसेटची केस आहे, त्याच्यात पुढे काहीच झालेलं नाही आहे आज तगायत. बरं, ही जी पहिला महाराष्ट्र सदन घोटाळा होता तो काय होता, त्याच्यात चार्जशीट फाईल झालं होतं अँटी करप्शन ब्युरोकडनं. अगदी भलं मोठं चार्जशीट फाईल झालं होतं. त्याच्यात सरळ सरळ सगळं डिटेल्ड आहे की MET मध्ये कसे पैसे उचलले गेले, पिशव्याच्या पिशव्या पैसे उचलले गेले, हवालानी ते कलकत्त्याला पाठवले, हवालानी ते पैसे ट्रान्सफर झाले, यांच्या खात्यांमध्ये आले, त्यातनं त्यांनी अनेक प्रॉपर्टीज घेतल्या. हे सगळं डॉक्युमेंटेड असताना डिस्चार्ज मिळणं हे इतकं धक्कादायक होतं. मग ते जस्टिस जे एक मॅजिस्ट्रेट सातभाई म्हणून होते, ज्यांनी त्यांना डिस्चार्ज दिला, त्यांच्या विरुद्ध मी कोलेजियमपासून चीफ जस्टिस ऑफ इंडिया कोलेजियम सगळ्यांना पत्र लिहिलं. मला एका दिवशी प्रिन्सिपल जजचा फोन येतो की तुम्ही डिपोज करायला या. त्यांच्यापुढे मी पूर्ण डिपोज करून सांगितलं की कसं ते मॅटर मी फाईट करते. आणि एवढं केल्यानंतर त्या जज जो होते सातभाई, त्यांना तिथनं काढण्यात आलं. आणि माझं पिटिशन आत्ता हायकोर्टापुढे पेंडिंग असताना जर यांना असा मंत्रिमंडळात घेतलं तर काय होणार? मला राग येणार, चीड येणार, खंत वाटणार, या लढ्याला काही अर्थ नाही असं वाटणार. हे सगळी मिक्स्ड रिॲक्शन मला सकाळपासून होती. पण तुम्हाला जो राग आलाय तो राष्ट्रवादी काँग्रेसनं त्यांना पुन्हा एकदा संधी दिली म्हणून जास्त आहे, की ज्या भाजपच्या नेत्यांनी त्यांच्या विरोधात एकेकाळी ज्या 12-13 वर्षांचा तुम्ही उल्लेख केला, त्या 12-13 वर्षांमध्ये छगन भुजबळ यांच्या विरोधात बोलणारे बरेचसे नेते भाजपचे होते, की ते भाजप सरकारमध्ये असलेल्या मंत्रिमंडळामध्ये छगन भुजबळ यांचा समावेश झाला, याचा राग जास्त आहे? नाही, दोन्ही गोष्टींचा राग आहे मला. एक तर राष्ट्रवादी पक्ष काय आहे आणि त्याच्यातले जे सगळे लोक आहेत, म्हणजे मला असं वाटतं की काय आहेत ही माणसं. सिंचन घोटाळा, महाराष्ट्र सदन घोटाळा, काँग्रेसचा आदर्श घोटाळा, आणि आता ही सगळी मंडळी. कविता जर आठवत असेल, एक पिक्चरमध्ये आलं होतं ज्याच्यात फडणवीस मध्ये बसलेत आणि दोन्ही बाजूला नेते मंडळी बसली आहेत. तर महाराष्ट्रातले गाजलेले तिन्ही जे स्कॅम्स आहेत, सिंचन घोटाळा, महाराष्ट्र सदन घोटाळा आणि आदर्श, याचे सगळे जे किंगपिन होते ते देवेंद्र फडणवीसांच्या दोन्ही बाजूला बसलेत. आणि हेच देवेंद्र फडणवीस ज्यांनी 2014 मध्ये ओपन इन्क्वायरी लावली होती या सगळ्या स्कॅम्सवर. आणि त्या ओपन एन्क्वायरीचं काय झालं, ती क्लोज कशी केली, का केली, आणि आज हेच देवेंद्र फडणवीस यांच्याबरोबर सगळे रांगेत बसले आणि राजकारण करतायत. काय राजकारण आहे हे मला नाही कळत. काय यांना, म्हणजे मला आता अजूनही आठवतं नाना पाटेकरांनी यांना अगदी भर मंचावर विचारलं होतं एकदा की तुम्हाला अशीच माणसं का लागतात. माझा खरंच प्रश्न आहे यांना की अशीच माणसं यांना का लागतात राजकारणात, का यांना सभ्य माणसं मिळत नाहीत आणि का अशा लोकांनाच मंत्री करतात. माळी समाज, मला नाही वाटत OBC समाज यांच्या मागे आहे वगैरे वगैरे, कारण माळी समाजासाठी या व्यक्तीने काय केलं. यांची एस्टेट जी आहे 2653 कोटी, माळी समाजाची किती वाढली आणि त्यासाठी हातभार यांनी काय लावला. आता या सगळ्या असंख्य प्रश्नांनी मला तर खरंच म्हणजे वाटतं की आपण लढतोय पण त्यातनं काही साध्य होत नाही. आता हे लढण्यात काही अर्थ आहे की नाही असा प्रश्न मला सकाळपासून आज पडलाय. हे स्वाभाविक आहे, कारण जी माणसं लढत असतात त्यांना लढ्याच्या कुठल्या तरी टप्प्यावर जेव्हा परिस्थिती अजिबातच आपली साथ देत नाही असं वाटतं, त्यावेळेस ही भावना येणं खूप स्वाभाविक आहे. पण आम्ही पाहिलेलं आहे की गेल्या अनेक वर्षांमध्ये असे क्षण आले तरी तुम्ही त्यांना झुगारून दिलत आणि त्यानंतर आपला लढा सुरू ठेवलेला आहे. हे सगळ्या महाराष्ट्राने पाहिले. अजितजी, सगळ्यात मोठा प्रश्न उपस्थित केलाय तो भाजपसाठी. ज्या भाजपच्या नेत्यांनी छगन भुजबळ यांच्या विरोधात, ते फक्त छगन भुजबळ यांच्या निमित्त आहे आज, तसे तर नेते अनेक होते आणि आता अंजलीताईंनी जो उल्लेख केला त्या फोटोमध्ये जे ओळीने बसलेले होते ते सगळेच होते. अपरिहार्यता आहे का ही तुमच्या सरकारची, की तुम्हाला ईडी भूषण, जो आज सकाळी अंजलीताईंनी शब्द वापरलेला आहे, तसे नेते मंत्रिमंडळात नसतील तर मंत्रिमंडळ चालवता येत नाही, अशी काही अपरिहार्यता आहे का? नाही, अंजलीताई खूप सविस्तर बोलल्या. मी पत्रकारितेत असल्यापासून अंजलीताईंना फॉलो करतो आणि सगळं पाहतो. ताई, एक गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे की हे जे न्यायालयीन लढे लढणं, बाकीच्या इतर गोष्टी सगळ्या, हे अत्यंत चिकाटीचं काम तुम्ही महाराष्ट्रामध्ये करत आहात. परंतु राजकारण करत असताना काही गोष्टी निश्चित कविता अपरिहार्य असतात. आम्ही म्हणजे आता बघा, महायुतीमध्ये आम्ही सरकारमध्ये आहोत आणि
आमचे सहकारी असलेल्या अजितदादा पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं भुजबळ साहेबांना ही संधी दिलेली. याच्यामध्ये एक गोष्ट लक्षात घ्या की ज्या महाराष्ट्र सदन विषयाला अनेकदा म्हणजे आरोप बघा कसे असतात. आता त्या आरोपांना उत्तर द्यावं लागतं सार्वजनिक जीवनामध्ये. त्या आरोपांना उत्तर देऊन न्यायालयीन लढाई लढून त्या आरोप करणाऱ्यांचं निरसन करून विविध गोष्टींना उत्तर देऊन निश्चितपणे पुढे जावं लागतं, यात शंका नाही. म्हणजे अंजलीताईंवरती सुद्धा लोक ज्या वेळेला आरोप करतात त्यांनाही त्याचं उत्तर द्यावं लागतं की अंजलीताईंना कुणीतरी चालवतं इथपासून ते अगदी त्यांच्या जमीन प्रकरणापासून करतात. पण सामान्य महाराष्ट्रामधल्या माणसाला ते ज्या विषयावरती लढतात त्यांनी एक विषय याच मंत्री महोदयांसंदर्भामधला उपस्थित केला होता. मलाही तो खूप आवडला होता आणि मी त्याच्या संदर्भामध्ये जाहीर भूमिका घेऊन त्यांना पाठिंबा दिला होता. पण मला असं वाटतं कविताजी, आम्ही महायुतीमध्ये सत्तेत आहोत. आमच्या बरोबर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षांनी भुजबळ साहेबांना संधी दिलेली आहे आणि एक राजकीय कार्यकर्ता म्हणून मला असं वाटतं इतके सगळे आरोप झाल्यानंतर बाकीच्या या सगळ्या गोष्टी त्याच्यातल्या काही गोष्टीमधून ते निर्दोष सुटले, पुन्हा ते निवडणुकीला उभे राहिले, लोकांनी त्यांना निवडून दिलं आणि म्हणजे खरोखर आता आम्ही निवडणुकांना सामोरं जाण्याची तयारी करतो, वेगवेगळ्या निवडणुकांमध्ये पक्षाचं काम करतो. त्यामुळं मग शेवटी या लोकशाहीमध्ये निवडून दिलेले लोकप्रतिनिधी जे आहेत, अंजलीताई म्हणाल्या की ओबीसींचा काय फायदा, खरंच ते ओबीसींचे नेते आहेत का? तर अंजलीताई दुर्दैवानं सुदैवानं त्यांच्या सुदैवानं आणि आपल्यासारखा विचार करणाऱ्यांच्या दुर्दैवानं हे निश्चितपणे खरं आहे की या अशा चळवळींमधनं लोक पाठिंबा देतात, लोक पुन्हा एकदा निवडून देतात आणि मग ही अपरिहार्यता आहे राजकारणाची. याला दुसरं आपण काहीच म्हणू शकत नाही, कारण शेवटी बघा आपण इतके आरोप केले त्याला हे कशाखाली झाकायचं? लोकांनी निवडून दिलं याच्या खाली झाकायचं की फक्त आरोप आहेत, गुन्हे सिद्ध होऊ देत एवढं म्हणून झाकायचं? झाकायचं कशाखाली? नाही, झाकण्याचा प्रश्नच नाहीये. भुजबळ मंत्रिमंडळात आले म्हणजे त्यांच्या विरोधामधला तपास थांबेल का, त्यांचे खटले थांबतील का, न्यायालयीन लढाया थांबतील का? तर अजिबात थांबणार नाही. जे सुरू आहे ते सुरूच राहील आणि त्यातल्या काही प्रकरणात ते एनिवेज हे राजकीय सोयीचं उत्तर झालं आणि ते ऐकायची आता सगळ्यांना सवय झालेली आहे, त्यामुळे त्यातनं काही फार हाशीर होईल असं मला काय वाटत नाही. माहितीये का, आरोप करणाऱ्या मंडळींनी निवडणुकीला उभं राहून याला उत्तर दिलं पाहिजे. हे आणखीन एक सोयीचं हे आणखीन एक सोयीचं. पण त्याच्यातही अंजलीताई उतरल्या होत्या ना, त्याच्यातही त्या उतरल्या होत्या. तुमच्या याही आरोपाला त्यांनी उत्तर दिलेलं आहे. एनिवेज प्रश्न काही फक्त अंजलीताईंनी काय आरोप केले त्याचा नाहीये, त्यांचे आरोप फक्त प्रातिनिधिक आहेत असं आपण म्हणू. याच्यामध्ये काही असं फार महत्व नसतो. जो यशस्वी ठरतो शेवटी बघा, ते निवडून आलेले आहेत, ओबीसीचे नेते आहेत, त्यांच्या पक्षाने त्यांना मंत्रिमंडळामध्ये स्थान दिलेलं आहे. याचं असंच विश्लेषण करावं लागेल. एवढंच विश्लेषण आहे का? बरं ठीक आहे, मग एवढंच विश्लेषण असेल तर मग महाराष्ट्राने कदाचित आता प्रश्न विचारणं सुद्धा बंद करायला हवं. प्रश्न विचारलेच पाहिजे, प्रश्न विचारले पाहिजे, प्रश्नांची उत्तरं घेतली पाहिजे. त्या प्रश्नांचे उत्तर देताना भुजबळ जेलमध्ये गेले, अनेक वर्ष जेलमध्ये राहिले, तो खटला चालला, महाराष्ट्र सदन निर्दोष सुटले, इतर अनेक खटले सुरू आहेत. त्यांना मंत्रिमंडळामध्ये घेतलं म्हणजे कविता त्यांना आपण सगळ्या व्यवस्थेनं सोडून दिलं अशातला भाग नाही ना. अंजलीताईंनी आता सविस्तरपणे सांगितलं की त्या कशा कशा लढतायत आणि त्या लढ्यातनं जे काही घडतंय असं आहे की प्रश्न असा आहे की एका मंत्र्यावर आरोप झाले म्हणून त्याला बाजूला काढलं आणि मग आरोप असलेल्या दुसऱ्या मंत्र्यांना घेतलं. बदललं काय राज्यासाठी? काही नाही. कविताजी, मी सांगितलं ना तुम्हाला की सामाजिक कार्यकर्त्यांवरती सुद्धा आरोप होतात, अंजलीताईंवर आरोप होतात. पण ते सामाजिक कार्यकर्ते मंत्रिमंडळात नाही आहेत ना. आरोप होतात. सामाजिक कार्यकर्ते मंत्रिमंडळात नाही आहेत. मग तुम्ही जो प्रश्न विचारताय तो त्याचा परिपाठ प्रत्येकालाच लागू आहे. नाही, पण आम्ही प्रश्न विचारतो तो मंत्री, कारण त्यांना राज्याचे मंत्री म्हणून आम्ही देतो ना, राज्याची सत्ता हातात देतो. सामाजिक कार्यकर्त्यांच्या हातात का राज्याची सत्ता दिली आहे का? सामाजिक कार्यकर्त्यांवर होणारे आरोप आणि मंत्र्यांवर होणारे आरोप याची जर आपण तुलना करायला लागलो तर काय सांगतोय आपण महाराष्ट्राला? कमॉन अजित. ज्या आरोपांच्या साठी त्यांना जे भोगावं लागलं ते भोगावं लागतच आहे ना, त्यातून कुठं सुटका होती?
नाहीच होते. मी तुम्हाला ते सांगितलं ना, ही राजकारणामधली अपरिहार्यता आहे की अजित ठीक आहे, पवारांनी त्यांना संधी ठीक दिली. आहे, ठीक आहे. मग जर ही राजकीय अपरिहार्यता असेल तर मग महाराष्ट्राला हे भोगावं लागणार आहे. ती लोक नाही भोगत ज्यांच्यावर आरोप होतात, ते महाराष्ट्र भोगतोय. एनिवेज, नागेश गवळी समता परिषदेचे राज्य प्रवक्ते आपल्यासोबत आहेत. नागेश गवळीजी, आता अंजलीताईंनी बोलताना एक उल्लेख केला, कारण सगळेजण म्हणतात की छगन भुजबळ हे ओबीसी समाजाचे नेते आहेत, ओबीसी समाजाचा चेहरा आहेत. आज जेव्हा मंत्रिमंडळामध्ये त्यांचा समावेश होतो तेव्हा सुद्धा हाच दावा मुख्य दावा असल्याचं मानलं जातं. पण त्यांचं असं म्हणणं आहे की ज्या माळी समाजातनं ते येतात त्या माळी समाजाचं काय भलं झालं, ओबीसी समाजाचं तर राहू देच, पण छगन भुजबळ यांनी किमान माळी समाजाचं तरी भलं केलं का? मला या निमित्तानं महायुती सरकारचे या ठिकाणी मनपूर्वक आभार व्यक्त करायचे. महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय नेते, महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब आणि महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब, या सर्व मान्यवरांचे आभार व्यक्त करायचे की त्यांनी तमाम ओबीसी बहुजन समाजाचा आवाज असलेले नामदार भुजबळ साहेब यांना मंत्रिमंडळामध्ये समाविष्ट करून घेतलंय. त्याबद्दल मी त्यांचे अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद नव्हे तर तमाम ओबीसी बहुजन समाजाच्या वतीनं या सरकारचं, महायुती सरकारचे मनापासून आभार व्यक्त करतो. राहिला प्रश्न अंजलीताई दमानी यांचा, खरं तर आरोप तर सगळ्यांवरच होता. जो समाजामध्ये चांगल्या पद्धतीने काम करतो, चांगल्या काम करणाऱ्या माणसावरतीच आरोप आणि शिंतोडे उडवण्याचं काम केलं जातं. फक्त त्यांनी आरोप केले म्हणजे ते आरोप सिद्ध झाले असे नाहीत ना. स्वतः न्यायालयाने माननीय भुजबळ साहेबांची निर्दोष सुटका यामधून केलेली आहे आणि ही निर्दोष सुटका महायुतीच्या सरकारमध्ये नाही कविताजी, तर महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये माननीय भुजबळ साहेबांची निर्दोष सुटका झालेली आहे. आणि म्हणून आरोप केले, पण शेवटी न्यायव्यवस्था या देशामध्ये आहे ना. न्यायव्यवस्था काय सांगते हे महत्वाचं आहे. फक्त बिनबुडाचे आरोप करून ओबीसी बहुजन समाजाचा आधार असणाऱ्या माननीय भुजबळ साहेबांना फक्त बदनाम करायचं, अशा पद्धतीचं षडयंत्र काही दिवसापासून विशेषतः अंजनीताई दमानिया यांनी तर नेमकं सुपारी घेतली का काय मला माहित नाही, पण वारंवार ज्या पद्धतीनं बिनबुडाचे आरोप केले जातात पण ते आरोप सिद्ध झाले नाहीत, ही गोष्ट त्यांनी या निमित्तानं लक्षात ठेवली पाहिजे. बरं, तुमच्यासाठी प्रश्न माळी समाजाचा होता? नाही, विषय माळी समाजाचा नाही. माननीय भुजबळ साहेब यांनी माळी समाजाचं कुठल्या एका समाजाचं नेतृत्व केलेलं नाहीये. मला कविताजी, मला आपल्याला सांगायचंय, माननीय भुजबळ साहेब हे फक्त माळी समाजाचे नेते एवढंच सांगायचंय की मला याच्यामध्ये वाद यांच्याशी घालायचे फार विद्वान, अतिशय समाजासाठी चांगली काम करणारी माणसं आहेत. नाही ताई, मी त्याच्यावर तुम्हाला काउंटर करतही नाहीये. त्यांचं बोलणं आपण फक्त ऐकून घेऊयात. हा बोला ताई, बोला. नाही, मुळात थांबा एक सेकंड. तुम्ही अंजलीताईंवर असा आरोप केल्यावर त्यांना उत्तर देणं भाग आहे. ताई बोला. जे बोलायचंय ना, नाही, मला अशा इतक्या विद्वान लोकांना, इतक्या चांगले की समाजासाठी झटत असणाऱ्या लोकांबद्दल काहीच बोलायचं नाहीये. तू प्लीज ही डिबेट तुम्ही कंटिन्यू करा, कारण हे काय, लक्ष्मण हाके काय, या सगळ्यांबरोबर डिबेट मला करण्याची माझी पात्रता नाही. नका करू ना, म्हणून तर मी तुम्हाला ताई म्हटलं की मी तुमच्याकडे काउंटरला येतही नाही. म्हणून नाही, आता एक मिनिट. सुपारी काय, ही फालतू भाषा ना, ही त्यांच्याचकडे राहू दे, मला नाही याच्यावर. अंजलीताई, असं आहे, कविता, माझी विनंती आहे. ताई एक मिनिट ऐकाल का माझं? फक्त माझी विनंती म्हणून ऐकाल का? बरं, माझी विनंती म्हणून मी तुम्हाला एवढंच सांगते की ज्या शब्दांचा तुम्हाला सगळ्यात जास्त त्रास होतो ते शब्द वापरण्याकडे कल असतो, हे आता एवढ्या चर्चांवरून आपल्या सगळ्यांच्या लक्षात आले. माझी विनंती तुम्हाला इतकीच आहे, आणि मी तुम्हाला सुरुवातीला बोलण्याची संधी त्याचसाठी दिली सविस्तरपणे की तुमचे मुद्दे तुम्हाला पूर्णपणे आणि व्यवस्थित मांडता यावेत, आणि त्याच मुद्द्यांना पुढे घेऊन मी चर्चा करते. माझी विनंती एवढीच आहे की जर ज्या चर्चेमध्ये असे शब्द वापरले जात असतील तर त्याचा निषेध मीही नोंदवते. मीही सगळ्या मान्यवरांना विनंती करते की दोन गोष्टींसाठी, एक तर ज्या बाईंचे कुठले राजकीय स्वार्थ आपल्या समोर नाहीये, ज्या फक्त त्यांचा लढा म्हणून इथे सहभागी झालेल्या आहेत त्या चर्चेमध्ये म्हणून, आणि दुसरं सगळ्यात महत्वाचं म्हणून एक महिला म्हणून इथेच कार्यक्रमामध्ये सहभागी झालेल्या प्रत्येक व्यक्तीचा आदर तुम्ही राखला पाहिजे. एवढी विनंती ताई मी करते तुम्हाला. जर पुन्हा या चर्चेमध्ये असा काही शब्द आला आणि जर तुम्ही म्हटलं की मला जायचंय तर मी तुम्हाला स्वतः परवानगी देईन. आता मी विनंती करते की प्लीज बी सीटेड. थँक्यू व्हेरी मच. आणि इथे जमलेल्या सगळ्यांनाच माझी पुन्हा एकदा विनंती आहे की आपले शब्द प्लीज जपून वापरा. महेश चव्हाणजी, आता तुमच्याकडे येते.
हे सगळं बघून तुम्हाला बरं वाटत असेल ना की आता आपल्याला याची उत्तरं तरी किमान द्यावी लागणार नाहीयेत? कविता, सगळ्यात प्रथम मला हे सांगायचं आहे की छगन भुजबळ साहेब एक अनुभवी नेता आहेत आणि त्यांच्या अनुभवाचा मंत्रिमंडळाला फायदाच होणार आहे. पण मला प्रश्न हा पडलाय की या अनुभवाचा विसर अजित पवारांना किंवा त्याच्या राष्ट्रवादी पक्षाला सुरुवातीला जेव्हा मंत्रिमंडळाचा विस्तार झाला तेव्हा का पडला होता? त्यावेळेला त्यांना छगन भुजबळ यांचा अनुभव का दिसला नाही? त्यावेळेला छगन भुजबळ हे ओबीसीचे काम करणारे, ओबीसी समाजासाठी काम करणारे एक मातब्बर नेते आहेत, हे त्यांना त्यावेळेला का दिसलं नाही? त्यांना आज दिसतंय. याच्या मागे एक राजकीय चर्चा आता सुरू झाली, आपणही ऐकली असेल, ती ही की आगामी स्थानिक स्वराज्य निवडणुकांच्या तोंडावर ओबीसी समाजातील एक नेता आपल्या बरोबर हवा. कारण त्याच्या आधीचे नेते होते धनंजय मुंडे, त्यांना काही राजकीय आरोप त्यांच्यावर झाले. त्या आपल्याला माहिती आहे संतोष देशमुखांच्या हत्येच्या प्रकरणात जो वाल्मिक कराड आरोपी होता त्याच्याशी त्यांच्या संबंधांमुळे त्यांना राजीनामा द्यावा लागला आणि त्यामुळे तीच पेस भरून काढण्यासाठी त्यांना एखाद्या वेळेस छगन भुजबळ यांना आपल्या मंत्रिमंडळात घ्यावं लागलं असावं अशी राजकीय चर्चा आता होते. दुसरा मुद्दा मला इथे असा मांडायचा आहे की आता अंजली दमानी आपण म्हणाल्या आणि सोशल मीडियावर तुम्ही आज बघितलं असेल एक भाजपचं 2019चं ट्विट व्हायरल होत आहे. त्या ट्विटमध्ये भाजपनी असं म्हटलं होतं की छगन भुजबळांनी 100 कोटी रुपये महाराष्ट्र सदन भवनाची किंमत वाढवली होती, 100 कोटी रुपयाचा घोटाळा केला होता. त्यानंतर त्यांनी असं म्हटलं होतं की ईडीनी त्यांच्यावर त्यांच्या शैक्षणिक संस्थेमध्ये गैरव्यवहार झाले असे ताशेरे ओढले होते आणि त्यांची जी फॅमिली आहे त्या फॅमिलीकडे 2600 कोटीची बेनामी संपत्ती असल्याचा त्यांनी ट्विट केलंय. हे कोणी केलंय? भाजपानी केलंय. हे आरोप आम्ही करत नाही आहोत. मी अंजली दमानी यांनी काय आरोप केले त्याबद्दल बोलत नाहीये, मी भाजपनी केलेल्या आरोपांबद्दल बोलतोय. मग जर भाजप आणि ते सुद्धा आता त्यांच्या प्रवक्ते अजित चव्हाणजी जे म्हणत होते की लोकांनी त्यांना निवडून दिलं एवढं सगळं झाल्यानंतर सुद्धा, तर त्याच लोकांनी हे ट्विट पुन्हा समाज माध्यमांवर आज चर्चेला घेतलेलं आहे. याची जाणीव सुद्धा भाजपला आणि अजित चव्हाणांना असायला हवी. तर यामागून एकच इथे मी सांगू इच्छितो की जनतेला सर्व कळतं. आपण एक मागेही बघितलं असेल की भोपाळ इथल्या सभेमध्ये आपल्या देशाच्या पंतप्रधानांनी अजित पवारांवर राज्य सहकारी बँक घोटाळा आणि सिंचन घोटाळा याच्याबद्दल असलेल्या भ्रष्टाचारांबद्दल वाक्य केलं होतं आणि त्यावेळेला त्यांनी सांगितलं होतं की मी अजिबात सोडणार नाही, यांना सगळ्यांना जेलमध्ये टाकणार. पण त्याच अजित पवारांना त्यांनी 2 ते 4 दिवसातच हे बोलल्यानंतर, या वक्तव्यानंतर 2 ते 4 दिवसातच सत्तेमध्ये सहभागी करून घेतलं होतं. आणि आजही जर तुम्ही बघत असाल की जो भाजप हे ट्विट स्वतः करतो ऑफिशियल पक्षाच्या ऑफिशियल ट्विटरवर, स्वतःच्या ऑफिशियल समाज माध्यमाच्या हँडलवर जर ते स्वतः ट्विट करतात आणि तेच आता परत त्यांच्याच मंत्रिमंडळामध्ये, म्हणजे ज्या मंत्रिमंडळाचे मुख्य स्वतः देवेंद्र फडणवीस आहेत मुख्यमंत्री या नात्याने, त्यांनी त्यांना पुन्हा त्यांच्या मंत्रिमंडळामध्ये सामील करून घेणं, याचा अर्थ कुठेतरी आता एकच शेवटचं बोलतो आणि मी सांगतो की आता जसं मगाशी इथे अंजली दमानी यांनी सांगितलं की इथे असा संशय येतो की ही लोक भाजपा मेनली काय करताय की भीती दाखवून या सगळ्या लोकांना आपल्या बरोबर घेत आहेत, त्यासाठीच ते या गोष्टी करतायत, त्यासाठीच ते आरोप करतायत. जसं अंजली ताईंनी आता इथे सांगितलं होतं की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या बाजूला राज्य सहकारी बँकेच्या घोटाळ्यातले, सिंचन घोटाळ्यातले आणि आदर्श घोटाळ्यातली लोक बसतात. त्याचा अर्थच हा होतो की यांना फक्त भीती दाखवायची, त्यांच्यावरचे आरोप त्यांना दाखवायचे, त्यांना शिक्षेची भीती दाखवायची आणि त्यांना आपल्याकडे घेऊन यायचं. ओके, अजितजी या सगळ्याची उत्तरं तुमच्याकडनं घेणार आहेत, पण त्या अगोदर मला अभय सरांकडे जायचंय. अभय सर, या सगळ्या चर्चेत ना, विशेषतः अजितजींच्या मगाच्या बोलण्यात ना, किंवा तुम्हाला जर आठवत असेल तर काही दिवसांपूर्वी आपल्या कॉन्क्लेव्हमध्ये, एनडीटीव्ही मराठीच्या कॉन्क्लेव्हमध्ये जेव्हा राज्याचे मुख्यमंत्री सहभागी झाले होते तेव्हा त्यांनाही आपण हा प्रश्न विचारला होता की अशा प्रकारचं राजकारण ही आता तुमची अपरिहार्यता बनली आहे का? दुर्दैवानं त्यांनीही हे मान्य केलं होतं की राजकारणात जर टिकून राहायचं असेल तर या सगळ्याला सामोरं जाणं किंवा या सगळ्याला सोबत ठेवणं ही आमची अपरिहार्यता बनलेली आहे. जातीचं राजकारण, निवडून येण्याची क्षमता असणं, हेच आता राजकारणासाठी महत्वाचे निकष बनलेले आहेत असं म्हणायचं? नाही, हे तर सरळ स्पष्ट आहे, ज्याचा उल्लेख आत्ता चव्हाणांनी केला की अजित पवारां किंवा राष्ट्रवादी काँग्रेस सहभागी झाले त्याच्या 8 दिवस आधी पंतप्रधानांनी आरोप केला होता, त्याच्यानंतर ते सहभागी झाले. म्हणजे पार्टी विथ डिफरन्स हे जे भाजपाचं ब्रीदवाक्य आहे ना, त्याला अनुसरून सगळं चाललेलं आहे की आपण ज्यांच्यावर आरोप करतो त्यांनाच पुन्हा कसं पतित पावन करून घेतो, त्या सगळ्या मालिकेतलीच ही घटना आहे. त्याच्यामुळे त्याच्याकडे काही वेगळं पाहण्याची गरज नाही. फक्त 2 गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजेत
की भुजबळ काही आता म्हणजे भाजपाचं सरकार आल्यानंतर पहिल्यांदा आलेत किंवा महायुतीच्या सरकारमध्ये पहिल्यांदा आलेत असं नाही आहे. ते 2022ला सत्तेत आले होते आणि त्यावेळेस त्यांच्यावरचे आरोप वगैरे या सगळ्या गोष्टी होत्या. त्यांना जे वगळलं होतं ते राष्ट्रवादी काँग्रेसच्या अंतर्गत राजकारणाचा भाग होता. परंतु आता राष्ट्रवादी काँग्रेसला एक लक्षात आलंय की पुढच्या काळामध्ये जर आपल्याला मुख्य राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणून दीर्घकालीन राजकारणाचा विचार करून काम करायचं असेल तर आपल्याला या सगळ्या समाज घटकांना जे अभिप्रेत आहे त्या दृष्टिकोनातून काही पावलं उचलावी लागतील. आता अंजलीताई म्हणतात ते बरोबर आहे, त्यांचा तात्विक दृष्ट्या जो विरोध आहे तो आहेच आहे की ही काय अपरिहार्यता आहे. मला वाटतं अंजलीताई ही अपरिहार्यता आहे ना ती फक्त मतांच्या बेरजेची आहे. म्हणजे मग अजित चव्हाणांनी त्याचा उल्लेख केला की हा निर्णय राजकीय अपरिहार्यतेतून आलेला आहे. या मंत्रिमंडळांमध्ये ज्यांच्यावर भाजपानेच आरोप केलेले आहेत असे किती मंत्री आहेत किंवा भाजपात पक्षात असलेले लोक जे आहेत अनेक नेते ज्यांच्यावर विरोधी पक्षात असताना भाजपाने अनेक आरोप केलेले आहेत. त्याच्यामुळे तो भाग आता भाजपाने आपात धर्म हा जो आहे त्याच्या नावाखाली सगळं ते आपलं त्या गोष्टी झाकून टाकलेल्या आहेत आणि स्वतः मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की राजकारणात राहायचं असेल तर या सगळ्या गोष्टी कराव्या लागतात म्हणून. त्याच्यामुळे मला त्यात काही फार आश्चर्य वाटत नाही. राष्ट्रवादी काँग्रेसला काय अपरिहार्यता वाटली आज की ज्यांना आपण 5 महिन्यापूर्वी वगळलं त्यांना आज घेतोय. तर मला वाटतं की पक्षावर किंवा आपला जो गट आहे त्याच्यावर आपल्याला समान म्हणजे समकालीन किंवा आपल्यापेक्षा ज्येष्ठ नेते असले तर त्या पक्षावर किंवा त्या गटावर प्रभुत्व मिळवणं थोडंसं अडचणीचं जाईल. अशा वेळेस मग त्यांनी दिलीप वळसे पाटील असतील किंवा छगन भुजबळ असतील अशा ज्येष्ठ नेत्यांना बाजूला ठेवलं असावं. परंतु आता जर पक्षाचा विस्तार करायचा असेल तर ही लोक आपल्याबरोबर असणं आवश्यक आहे. आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका म्हणजे आता 29 महापालिका, 34 जिल्हा परिषदा, अनेक नगरपालिका यांच्या निवडणुका येत आहेत आणि अशा वेळेस हे लोकनेते असणं आवश्यक आहे अशी गरज त्यांना त्याची वाटत असावी आणि त्यातून तो त्यांचा समावेश झाला असावा याच्या एवढंच आता तरी म्हणताय. की असं होतं की इतकं मॅन्डेट असलेल्या सरकारमध्ये आधी आपणच स्थिर स्थावर होऊन घेऊयात मग हे आपल्याला कदाचित जे आव्हान वाटतंय त्यांना घेऊयात अशी काही रणनीती अजित पवारांची? नाही, निश्चितपणे एक असू शकतं की आता पवार काका पुतण्यांमध्येच आता पूर्वी इतका तणाव राहिलेला नाही. त्याच्यामुळे सातत्याने ती चर्चा असते की हे एकत्र परत विलिनीकरण होणार, मनोमिलन होणार. या पार्श्वभूमीवर परत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमुळे नंतर तो शरद पवारांचा गट प्रबळ किंवा पुन्हा मुख्य राष्ट्रवादी काँग्रेस म्हणून तो पुढे येऊ नये त्या दृष्टिकोनातून काही जे निर्णय घ्यावे लागतात ते घेताना दिसतात. आणखी म्हणजे काल त्याच्यामुळे थोडीशी गफलत पण झाली की सदस्यांचा शपथविधी असा उल्लेख होता त्या आजच्या समारंभाच्या निमंत्रणात. त्याच्यामुळे तो सदस्यांचा म्हटल्यानंतर आणखी एक जी जागा रिक्त आहे त्याच्यामध्ये कोण असणार याच्यावरनं राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटातल्या 4-5 लोकांची तरी नावं काल रात्रभर चर्चेत होती. पण आज तो एकच शपथविधी झालाय. एक जागा जी रिक्त ठेवली आहे ती चर्चेसाठी आवश्यक आहे असं दिसतंय आणि तीही पुढच्या काळात भरली जाईल. ती कशी भरली जाते बघूया. अंजलीताईंना एक आहे की अशा तक्रार करायला वारंवार संधी पार्टी विथ डिफरन्स देईल असं दिसतंय. अजितजी बोला, आता तुमच्याकडे उत्तर द्यायला बरेच मुद्दे आहेत. नाही आणि मला थोडंसं कविताची परवानगी द्या सविस्तर बोलायला. मी चव्हाण साहेबांच्याही आक्षेपांना अगदी सविस्तर उत्तर दिले. आणि अंजलीताई मला तुम्हाला एक विनंती करायची आहे. 1 मे 60 महाराष्ट्र स्थापन झाला आणि ज्यांचं समाजभान जागृत आहे अशा मंडळींनी या महाराष्ट्राच्या सामाजिक जीवनामध्ये सामाजिक कार्यकर्ते म्हणून मोठं काम केलेलं आहे. तुम्ही जरा आमच्या भगिनी आहात, थोडासा आमचा तुमच्यावरती अधिकार आहे म्हणून मी बोलतो आणि एनडीटीव्हीच्या माध्यमातून आपल्याला आवाहन करतो. तुम्ही खूप काही संवेदनशील आहात, तुमच्या मनाला लगेच गोष्ट लागते आणि टीव्हीवर बोलताना सुद्धा म्हणजे परवा माझी बहीण मला म्हणाली की अरे या दमानिया इतके भावनिक होतात, यांना काहीतरी होईल, यांच्या कुटुंबियांना या सगळ्याचा किती त्रास होत असेल. ताई तुम्ही लढता, तुमचं कौतुक आहे आणि नुसतंच ठीक आहे सरकार म्हणून आमच्यावरती टीका झालीच पाहिजे, अभय सर त्याकरताच आहेत, तुम्ही आमचा कान धरलाच पाहिजे, आम्ही त्याचं उत्तर दिलंच पाहिजे, त्याबद्दल दुमत नाही. पण ताई तुम्ही लढत राहा अशाच. आणि माझं मत असं आहे की माध्यमामध्ये जेव्हा तुम्ही येता लोक ऐकत असतात त्यामुळं तुम्ही उद्विग्न होत जाऊ नका. आम्ही कदाचित कधीतरी तुमच्यावरती आरोप करू पण एक पत्रकार म्हणून म्हणा माझं तुमच्याकडे वाटते की तुम्ही अशा उद्विग्न होत जाऊ नका. तुमचा लढा तुम्ही असाच सुरू ठेवा. आपण मुद्द्यावर येऊया. कविताजी, चव्हाण साहेबांनी आता याच्यामध्ये काही आक्षेप उपस्थित केले. चव्हाण साहेब कसं आहे आपण एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की ताकाला जाऊन भांडं लपवण्यामध्ये काही हाशील नसतं.
भुजबळ साहेबांवरती आरोप झाले, भुजबळ साहेब जेलमध्ये गेले, भुजबळ साहेब न्यायालयीन लढा लढले आणि भुजबळ साहेब न्यायालयातनं क्लीन चिट घेऊन पुन्हा आले, लोकांच्या समोर गेले, ते निवडणूक लढले आणि छगन भुजबळ माझ्या परिसरामधले नेते, अख्खा महाराष्ट्र नाही देश त्यांना येणार ओळखतो. चव्हाण साहेब त्यांचं संघटनात्मक काम जे आहे ते खरंच निश्चितपणे मोठं आहे आणि त्यामुळं संबंध महाराष्ट्रातनं त्यांना पाठिंबा आहे. आपल्याकडे इथे होते त्यावेळेला आपण त्यांना सगळी सर्वोच्च पदं दिलीत, यात काही म्हणजे कोणाचंही दुमत नाहीये. परंतु होतं असं की हल्लीच्या राजकारणामध्ये तुम्ही जनाधार असलेले जर नेते असाल तर कुठलाही पक्ष तुमच्याकडे दुर्लक्ष करू शकत नाही. खरं तर भुजबळांना मंत्रिपद दिलंय त्याचा आमच्याशी खरंच काही एक संबंध नाहीये. माझे नेते आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत, आम्ही महायुतीमध्ये आहोत. हा सर्वस्वी प्रश्न अजित पवार साहेबांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा आहे. त्यांनी त्यांच्या पक्षातनं कुणाला संधी द्यावी, त्यांनी भुजबळ साहेबांना संधी दिलेली आहे. ते आता आमच्या मंत्रिमंडळात आहेत. ताई म्हणाले आम्ही त्यांच्यावरती आरोप केले होते, निश्चित 100% आरोप केले होते. त्या आरोपांवरून त्यांना अटक झाली, ते कोर्टात गेले, ते न्यायालयामधनं निर्दोष काही विषयामध्ये सुटून आले. अजूनही काही विषय सुरू आहेत, ते विषय पुढे सुरू राहतील. पण हे सगळं असताना आत्ताच्या राजकारणामध्ये आपण जर बघितलं तर इतकं सगळं झाल्यानंतर सुद्धा छगन भुजबळ निवडणुकीच्या माध्यमातून निवडून आले आहेत. आपण संसदीय लोकशाहीमध्ये काम करतो आणि आरोप हे होत राहतील, झाले पाहिजे. कारण एखाद्याने जर काही गैरप्रकार केलाय तर आपल्या सिस्टीम मध्ये ज्या सगळ्या गोष्टी आहेत त्याच्यामध्ये त्याला न्यायालयात त्याच्यावरती गुन्हा दाखल झाला पाहिजे, जेलमध्ये गेले पाहिजे, न्यायालयात गेले पाहिजे. भुजबळ साहेबांनी संविधानिक पद्धतीने सर्व गोष्टींना तोंड दिलं, तो लढा ते लढत राहिले, सोबत लोकांच्या सोबत राहिले. त्यामुळं आता तुम्ही म्हणाल मी तुम्हाला अडकवते, मी तुम्हाला बोलू देत नाही, पण अजितजी माझा एक व्यक्तिगत मत ऐका ना, माझा एक पुरवणी प्रश्न आहे याला. माझा प्रश्न असा आहे की जेव्हा या राज्यामध्ये सरकार स्थापन झालं तेव्हा मुख्यमंत्र्यांनी असं सांगितलं होतं की मला टेंटेड कुणी नको आहेत. बरं, हा नियम काय त्यांनी फक्त मंत्रिमंडळाला लावला नव्हता, ते मंत्र्यांचे सचिव कोण यांना सुद्धा लावला होता, त्यांचे पीए नेमण्याला सुद्धा लावला. म्हणजे सचिवांना आपण नियम लावतो की ते टेंटेड नको म्हणून, मग तो काय मंत्र्यांना लावायचा की नाही, की तो फक्त सांगण्यापुरतं आहे? अजिबात नाही. तुम्ही आता अभय सरांना विचारू शकता की सध्या महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळामध्ये असलेल्या मंत्र्यांकडचे सचिव, कर्मचारी, ओएसडी, पीएस पासून सगळे कुणीही व्यक्तिगत पातळीवरती कुठलाही डाग असलेला माणूस नाही. माझे नेते सन्माननीय देवेंद्र फडणवीस साहेब इतके वर्ष महाराष्ट्राच्या सार्वजनिक जीवनामध्ये, त्यांच्यावरती एक भ्रष्टाचाराचा आरोप कोणी आजवर करू शकला नाही. अजितजी, मग आता भ्रष्टाचाराची व्याख्या बदलायची की काय आपण? नाही कविताजी, एक असं कसं आपल्याला म्हणता येईल मला तुम्ही सांगा ना. हा भुजबळांचा मुद्दा आहे ना, म्हणजे अभय सर याच्यावरती तुम्ही थोडंसं बरं, म्हणजे मला एवढं एकच सांगा की जे आरोप त्या काळात केले ते आपण एकदा चुकीचे केले किंवा तो सुद्धा एक राजकारणाचा भाग होता आरोप करणं, हे तरी एकदा सांगून टाका ना. अभय सर, राजकारणाचा भाग हा भाग अलहिदा, त्या ज्या गोष्टी आम्हाला आक्षेपार्ह वाटल्या त्या बाबतीत आम्ही सांगितलं. निश्चितपणे मंत्रिमंडळाचं गठन होताना सुद्धा सन्माननीय देवेंद्रजींची तीच भूमिका होती आणि त्या भूमिकेला अनुसरून 100% आपण बघितलं असेल की नेते निवडण्यात आले मंत्रिमंडळामधले. मी पुन्हा म्हणजे अजित पवार हे 100%, अजित पवारांवर 100% कुठलेही आरोप नाही आहेत, नाही का? आम्ही महायुतीमध्ये आहोत, आमची ही राजकीय म्हणजे निर्णय अजित पवार साहेबांचा, हे लक्षात घ्या. तेच मी म्हणते, म्हणजे तुम्ही महायुतीमध्ये आहात आणि निर्णय अजित पवार साहेबांचा, म्हणजे अजित पवार साहेब महायुतीत आहेत की नाही आहेत? कविताजी, महायुतीत जे 3 पक्ष सम्मिलित आहेत त्या 3 पक्षांनी पक्षांतर्गत निर्णय काय घ्यावेत हे एकनाथ शिंदे साहेबांनी, अजित पवार साहेबांनी अजित पवार, जनता पक्ष, अजित चव्हाणजी, एक साधी गोष्ट मला सांगा, एक साधी गोष्ट मला सांगा, बरोबर वाटत नाही. कारण एक साधी गोष्ट मला सांगा ना, जेव्हा राज्याचा मंत्री म्हणून एका व्यक्तीची नेमणूक होते तेव्हा तो त्या राजकीय पक्षाचा मंत्री असतो, राज्याचा मंत्री असतो की कुणाचा? मग तो काम कुणाच्या खाली अंडर करतो? हा, मग काम कुणाच्या? मुख्यमंत्र्यांच्या अंडर करणार ना काम. ते जेलमध्ये गेले, तिथं शिक्षा भोगली, न्यायालयातनं निर्दोष सुटून आले, इतर प्रकरणातही खटले सुरूच आहेत. हा, कुठेही प्रक्रिया थांबलेली नाही. मग ते सगळे विरोधकांना पण लावून टाका ना हे नियम. ते विरोधकांना वेगळे कशाला लावता तुम्ही? निवडून येतो, आपली ताकद दाखवतो, म्हणून तर राजकीय पक्षांना, म्हणून तर अजित पवारांना तेच सांगतो ना. मग निश्चितपणे आहे. मग तेच ना, राहुल गांधींपासून ते संजय राऊतांपर्यंत, मग तेच आपण लावून टाकूयात ना निकष. त्यांना वेगळे का लावता? चौकशी सुरूच आहे.
माझा प्रश्न असा आहे की मग हे निकष लावायचे असतील तर मग राहुल गांधींपासून संजय राऊतांपर्यंत लावून टाकूयात आपण हेच निकष, त्यांना वेगळे कशाला लावूयात? मग संजय राऊत गेलेच होते की पत्राचार घोटाळ्यामध्ये जेलमध्ये. हा, मग तेच ना, कोणाला म्हणजे- ते निकष आहे? मग हा काही सरकार चालवत नाही, हा नुसतंच सरकार चालवत नाही. आपण अशा सगळ्या विषयांमध्ये तोच नवाब मलिकांना पण लावा. हो, नवाब मलिक गेलेच होते की जेलमध्ये. हा, म्हणजे भारतीय जनता पक्षाच्या एखाद्या मंत्र्याचा जरी भ्रष्टाचार सापडला, देवेंद्रजी निश्चित जेलमध्ये पाठवतील. त्यांना अजिबात या गोष्टी चालत नाहीत, हे आपल्यालाही पत्रकार म्हणून माहिती आहे. आबे सर देखील त्याला फक्त ते मंत्रिमंडळात असलं तर काय हरकत नाहीये. फक्त ते मंत्रिमंडळात असलं तर काय हरकत नाही. जेलमध्ये जावं लागेल, ते कुणी असू देत. बरं. पण भुजबळांवरती हे सगळे आरोप झाल्यानंतर त्या प्रक्रियेला ते सामोरे गेले ना कविताजी. आता तुम्ही मला सांगा, एखादा माणूस 50-50 वर्ष महाराष्ट्राच्या सार्वजनिक प्रक्रियेला सामोरे न जाणं हा काही चॉईस असू शकतो का? म्हणजे मी खरं तर भुजबळांचाही प्रवक्ता नाही किंवा माझा भुजबळांच्या बाबतीमध्ये फार बोलण्यात संबंध नाही, पण ते माझ्या जिल्ह्यातले नेते, एक राजकीय कार्यकर्ता म्हणून मला असं वाटतं एखाद्या राजकीय नेत्याला, एखाद्या राजकीय कार्यकर्त्याला सुद्धा से असला पाहिजे ना. अंजलीताईंनी आरोप केले, यापुढेही केलेच पाहिजे. त्याला जे काही न्यायपालिकेपासून बरोबर आहे तुमचं. अंजलीताईंनी आरोप केले ते आरोप केलेच पाहिजेत. नाही, अंजलीताईंनी आरोप केले ते आरोप केलेच पाहिजेत. अंजलीताईंनी मग त्यांच्यावर आरोप झाल्यावर उद्विग्न झाले नाही पाहिजे असं तुम्ही सगळं सांगा त्यांना. पण अंजलीताई हे सगळं सांगत असताना तुम्ही लढे उभे करायचे, त्या लढ्यामधनं महाराष्ट्रामध्ये एक राजकीय मत तयार करायचं किंवा जनमत तयार करायचं. मी राजकीय मत हा शब्द कदाचित वापरू नये इथे, पण जनमत तयार करायचं. आणि मग मात्र त्या सगळ्या जनमताचा राजकीय फायदा उठवला जातो, तुमच्या या आंदोलनांचा फायदा उठवला जातो, असं नाही वाटत आहे का मग तुम्हाला? नाही, हे मी कित्येक वेळा म्हटलंय की सगळ्या ऍक्टिव्हिस्टचा का तर सत्ताधारी किंवा विरोधी पक्ष कोणी ना कोणी त्याचा फायदा उचलतं आणि त्या लढ्याचा दुरुपयोग होतो, त्या लढ्याचा दुरुपयोग होतो. आता ह्यांनी जे मत व्यक्त केलं, तर जेव्हा मी आम आदमी पक्षाची महाराष्ट्राचे अध्यक्ष होते 2012 पासून 14 पर्यंत, 15 मध्ये मी सगळे राजकीय पक्षाला रामराम ठोकला, कारण हे माझ्यासारख्यांच्या बुद्धीला न पटण्यासारखं आहे. पण त्याला जर असे छान छान प्रवक्ते येऊन म्हणत असतील की कोणीतरी सांगतं म्हणून या लढतात, त्यांचा काही वेस्टेड इंटरेस्ट आहे म्हणून लढतात, काही लोकांनी तर सुपारीबाज काय काय, मला खरं प्रश्न पडतो की काय बोलावं अशा लोकांना. आणि मग म्हणायचं की तुम्ही उद्विग्न होता. अरे का नाही होणार? जीव तोड जो माणूस लढतो त्याला राग येतो, पण जे नुसतं दाखवण्यासाठी लढतात त्यांना राग बी काही येत नाहीत. ते त्यांच्या मांडी लावून छानपैकी बसू शकतात, जे मी नाही बसू शकत. बरं, पुढचं आपण बघू. आत्ताच्या घटकेला आपण असं ठरवू की बाबा यांना ज्या मॅजिस्ट्रेटनी अगदी त्यांना निर्दोष त्यांची मुक्तता महाराष्ट्र सदन घोटाळ्यातनं केली, मग त्या जजवर कारवाई का झाली, त्यांची बदली का करण्यात आली, या सगळ्या गोष्टींवर कधी कोणी विचार केलाय? एवढंच नाही तर मी जे म्हटलं की बाबा यांनी 2653 कोटीची मालमत्ता त्यांच्याकडे आली, ती कुठून आली याचा कधी विचार केलाय? की ते भाजी विकत होते, त्याच्यानंतर त्यांनी असा काय उद्योग केला की त्यांच्याकडे 2653 कोटी आले? हे नाही, हे चुकीचं झालं आणि त्याच्या विरुद्ध मी आवाज उचलला, तर मी काय असेल ते असेल. मला तर नाही या सगळ्या प्रश्नांचा आता इतका वीट आलाय. म्हणूनच मी मगाशी म्हटलं ना की फेडअप, ॲब्सोल्युटली फेडअप ऑफ दिस फाईट. आणि भ्रष्टाचार आता मुद्दाच उरला नाहीये. आणि जे मोदींनी मागे म्हटलं होतं की अब बहुत हो गई भ्रष्टाचार की मार, अब की बार मोदी सरकार, दुसरं आत्ता 24 मध्ये काढलं होतं भ्रष्टाचारियों पे होगी कारवाई, इसलिए इस बार 400 पार. काय झालं? ही कारवाई, हे तुमचे कदम, आणि असे सगळ्यांना बरोबर घेऊन ईडी, सीबीआय, EOW, ACB सगळं वापरून त्यांना तुमच्याबरोबर घेऊन, आणि जसं हे सगळेच जण म्हणतात ना की ते वॉशिंग मशीनमध्ये क्लीन होतात वॉश, त्या डायलॉगचा सुद्धा आता मला कंटाळा आलाय की सगळेच जण यांच्याबरोबर जाऊन बसतात, मग म्हणायचं कायद्याने त्यांना दिली मुभा आणि आता ते कायद्यात निर्दोष निघालेत. कुठल्या याच्यात निर्दोष? मी आधी एक्सप्लेन केलं की याच्यात 7 पैकी एका याच्यात त्यांना मिळाला, त्याला सुद्धा मी अपील करून म्हणजे रिव्ह्यू पिटिशन टाकलंय. हे सगळं असताना हेच भाजप, ज्याचा मी जो मगाशी एक मोठाच्या मोठा भाजप महाराष्ट्राचा SMS देखील होता, तोही मी एका चॅनलवर आता वाचून दाखवला. हे सगळं असताना सुद्धा
बोलण्यासाठी आता त्यांच्याकडे मुद्दे काय आहेत ते काही म्हणू शकत नाहीत की आम्हाला डोक्याला ताप होणार आहे, हे सगळं निस्तरता प्रवक्ते म्हणून आम्ही काही बोलू शकत नाही आहेत असं काही कोणी म्हणू शकत नाही, म्हणून डिफेंड करायचं. आता करू देत ना डिफेंड, पण मला असं वाटतं की माझ्यासाठी हा खरंच वेस्ट ऑफ टाइम आहे. कारण सिंचन घोटाळा काय, महाराष्ट्र सदन काय, एवढं लावून धरून शेवटी साध्य काय झालं? आपण जनतेच्या मनातली भावना पण जर बदलू शकलो नाही तर भोगू दे त्या जनतेला त्यांच्या कर्माची फळं, असंच म्हणावं असं वाटतं शेवटी मला. आणि ही उद्विग्नता आहे सगळ्यांच्या मनामध्ये आहे, कारण जेव्हा असं सहज म्हटलं जातं की लोकांनी निवडून दिलं, मग प्रश्न असा पडतो ना की ज्या लोकांच्या समोर इतकं सगळं आहे त्यांनाच जर याचं काही नसेल तर मग लढायचं कुणासाठी? ही भावना नक्कीच समजून घेण्यासारखी आहे आणि एस्पेशली आता सगळ्यांच्याच मनामध्ये ती खूप तीव्रतेने जाणवते. नरेश गवळीजी, प्रश्न असा आहे जो आता अंजली त्यांनी सुद्धा उपस्थित केला, आता हे विचारण्यात सुद्धा आम्हाला काही फारसे हे राहिलेलं नाहीये की त्या नेत्यांकडे एवढा पैसा आला कुठून, पण माझा प्रश्न तुम्हाला हा आहे की एका ओबीसी नेत्याला काढलं आणि दुसऱ्या ओबीसी नेत्याला त्याच्या जागी मंत्रिपद दिलं. एका ओबीसी नेत्याला काही आरोप झालं म्हणून काढलं आणि दुसऱ्या ओबीसी नेत्याला त्याच्या जागी मंत्रिपद दिलं, आणि तरी पण आपण म्हणायचं ओबीसींचे नेते. का ओबीसी समाजाने यांना आपलं नेते म्हणायचंय? माझा आवाज पोहोचतोय आपल्यापर्यंत नागेश गवळीजी? ठीक आहे, मला नाही वाटत की माझा आवाज त्यांच्यापर्यंत पोहोचतोय. अभय सर. नाही, एक निश्चित आहे की म्हणजे भाजपाला एका गोष्टीचं तर श्रेय द्यावंच लागेल, ते म्हणजे विरोधी पक्षातले कुठेही ते विरोधी पक्षामध्ये टेंटेड राहणार नाही याचं किमान त्याने अर्ध राजकारण तरी स्वच्छ करायचं काम केलेलं दिसतंय. त्यामुळे त्याच्याबद्दल अंजलीताई, त्याच्याबद्दल तरी त्यांचे आभार मानले पाहिजे आता की तुम्ही विरोधी पक्ष जरी किमान आता टेंटेड फी करताय सगळ्यांना आपल्याबरोबर घेऊन. कविता, यातला विनोदाचा भाग सोडून द्या, पण एक आहे की राजकीय दृष्टिकोनातून आपण जेव्हा डिफेंड करतो एखाद्या नेत्यांना तेव्हा ते सांगतो की त्या कोर्टातून शिक्षा झाली, आरोप अजून सिद्ध झालेले नाही, न्यायालयीन प्रक्रिया सुरू असतानाच त्यांना दोषी ठरवणं चुकीचं आहे. पण हेच आपण विरोधी पक्षात असताना त्यांचे राजीनामे मागताना या गोष्टीचा विचार करतो का? मग प्रत्येक वेळी 2 मापदंड घेऊन हे राजकारण करायचं, पहिला भाग. दुसरं असं आहे की ज्यांच्यावर अशा प्रकारचे आरोप होत आहेत आणि जे प्रश्न अंजली त्यांनी उपस्थित केले ते प्रश्न राजकारणात आता मला वाटतं म्हणजे संयुक्तिक राहिलेत का? कारण ज्या पद्धतीने आज मुद्दे आता भ्रष्टाचाराचे गौण होत चाललेत किंवा तशा भ्रष्टाचाराचे आरोप असलेल्या नेत्यांना आपल्या बरोबर घेण्यामुळे आपला राजकीय नुकसान होतच नाही अशी ठाम जी धारणा झाली आहे, याला कोणाला जबाबदार धरायचं? तर मला वाटतं की अशा वेळेस त्या नेत्याचं सामाजिक काम, त्यांनी आपल्या समाजासाठी केलेल्या गोष्टी, या सगळ्या गोष्टी जरी असल्या तरी आरोपांच्या संदर्भात आता हा विषय इतका महत्वाचा लोक समजतात का? हाच आता मुळात मला वाटतं मूळ प्रश्न उपस्थित करायची वेळ आली आहे. सगळ्याच बाबतीत मध्ये आहे, म्हणजे जात हा मुद्दा इतका महत्वाचा का झाला? मग तो जात समूह त्यांच्या मागे आहे का? आणि जो अंजलीताईंनी मुद्दा उपस्थित केला तो मला असं वाटतं की आता काय विचारायचं त्याच्यामध्ये, की एकीकडे म्हणायचं की आमच्या नेत्यांनी भ्रष्टाचार केला नाही आणि दुसरीकडे आमच्या नेत्यांकडच्या संपत्तीचे आकडे मात्र डोळे फिरवणारे असतात, मग ते पैसे आले कुठून? बरं, हा प्रश्न विचारल्यावर त्याला कोणतंही उत्तर नसतं, उत्तर एकच असतं की ते निवडून आलेले आहेत म्हणून. महेशजी, तुम्ही मगापासून या अनेक प्रश्नांवर हसताय, पण मग प्रश्न असा आहे की मुळात छगन भुजबळ यांचं या सगळ्या घोटाळ्यानंतर, विशेषतः ज्या घोटाळ्यामध्ये त्यांना आता क्लीन चिट मिळालेली आहे असा दावा केला जातोय, ती पूर्ण नाहीये कारण त्याचे अपील आहे, ते असं अंजलीताईंनी आधीच सांगितलेलं आहे. या छगन भुजबळांचं पहिलं राजकीय पुनर्वसन तर तेव्हा तुमच्याच पक्षानं केलं होतं, मग तेव्हा हे सगळे प्रश्न तुमच्या पक्षाला नाही का पडले? कविता, बघा, मी मगासपासून म्हणतोय की आम्ही आरोप करत नाही आहोत छगन भुजबळ साहेबांवर, त्यांनी भ्रष्टाचार केले असं आम्ही म्हणत नाही आहोत. प्रश्न इथे असा आहे की भाजपा हा आरोप करत होती, ते कंटिन्युअस करत होते, आणि आज ज्या वेळेला स्वतः ज्या व्यक्तीवर ते आरोप करत होते त्या व्यक्तीला त्यांच्या मुख्यमंत्र्यांच्या मंत्रिमंडळात जेव्हा समाविष्ट करून घेतलं जातं तेव्हा समाज माध्यमातून जनतेमधून समाज माध्यमाच्या द्वारे प्रतिक्रिया उमटतायत, जनतेतून समाज माध्यमावर चर्चा होते आणि जनतेने भाजपाचं 2019चं ट्विट त्यांच्या ऑफिशियल ट्विटर अकाउंट वरून केलेलं आज जनतेने समाज माध्यमावर चर्चेकरता घेतलेलं आहे.
तर यातून भाजपला एक मेसेज जो काय मिळायचा तो मिळालाय. भाजपने यावर विचार करावा. जसा मगाशी तुम्ही नवाब मलिकांचा उल्लेख केलात, मला हेही म्हणायचं होतं की जर नवाब मलिकांना सरकारमध्ये घेणं याच्यावर जर बीजेपी आक्षेप नोंदवू शकते, तर आज त्यांनी ज्यांच्यावर आरोप केले असे छगन भुजबळांचा जर समावेश केला असेल याच्या मंत्रिमंडळामध्ये, तर बीजेपीकडून साधा एक आक्षेपही घेतला जाऊ नये, हे थोडं कुठेतरी आश्चर्यजनक आहे. प्रश्न हाच आहे. प्रश्न आणि दुसरा मुद्दा जो इथे आहे की छगन भुजबळ अनुभवी नेते आहेत. मी मगाशी सुरुवातीलाच म्हटलं होतं, त्यांचं ओबीसी समाजासाठी केलेलं काम उत्तुंग आहे, पण त्यांच्यावर जे भ्रष्टाचाराचे आरोप झालेत ते ओबीसीचं काम करताना झालेले नसून त्यांनी जेव्हा बांधकाम मंत्री होते त्यावेळेला झालेले आरोप आहेत त्यांच्यावर. तर याचं कुठेतरी भान भाजपने आणि सरकारने ठेवायला हवं. हे जनता नावाचं प्रकरण बरं आहे सगळ्यांना सोयीनं वापरायला ना, की आरोप कोणी केले तर समाज माध्यमांवर जनतेनं केले, निवडून कोणी दिलं तर जनतेने दिलं. आता कुठल्या कविता, जनतेला मला आम्ही प्रश्न विचारायला जायचं? हा बोला अंजलीताई. कविता, मला एक प्रश्न विचारायचा आहे त्यांना. हा, तर मला त्यांना फक्त एकच प्रश्न विचारायचा आहे की दादा, तुमच्या गटातले लोक आता जे अजित पवारांच्या वाटेवर आहेत अशी बरीच नावं सध्या बाहेर येत आहेत. कदाचित सुप्रिया सुळेंनी ऐकलं तर त्या सुद्धा सेंटरमध्ये मंत्रिपद भूषवू शकतील असं जे बोललं जात आहे. मग तुम्ही जेव्हा नवीन प्रवक्ते म्हणून याल ज्या जॉईंट पक्षाचे, तेव्हा तुम्ही काय मांडाल? तेव्हा तुम्ही भुजबळांबद्दल काय बोलाल? किंवा तेव्हा तुम्ही युती सरकार बद्दल काय बोलाल? आत्ताही ते बोलत नाहीयेत. आत्ताही ते बोलत नाहीत. ते म्हणतायत की आम्ही आरोप केलेलेच नाहीत, भाजपने केलेत. बघा आता त्यांचा आक्षेप छगन भुजबळांचा मंत्रिमंडळाला नाहीच आहे. समोरच्या पक्षात असतात त्यामुळे ते उत्तर काय असेल त्याची झलक मिळाली आहे. तेव्हा तो व्यक्ती वाईट असतो. बघा अजित चव्हाण साहेब पुढे येतच नाहीयेत उत्तर द्यायला. त्यांना माहिती आहे आपण तेव्हा जे उत्तर द्यायचं ते आत्ताच दिलंय. नाही, प्रश्न हा नाहीये. अंजलीताईंना असं का वाटतंय की आमचे दोन पक्ष एकत्र होतील आणि आम्ही त्या दोन एकत्रित झालेल्या पक्षांचे प्रवक्ते होऊ, हे मला त्यांना असं का वाटतंय? अहो चव्हाण साहेब, ज्या जनतेचा तुम्ही उल्लेख करताना त्या जनतेला वाटतं हे एकत्र येण्याचा भागच सोडून द्या, ते मुळात एकच आहे, त्यातून ते वेगळे कधी झालेच नाही असं लोकांना वाटतं. त्या जनतेला, ज्या जनतेचा तुम्ही उल्लेख करताय, महाराष्ट्राच्या हितासाठी काही होऊ शकतं. ऐका ना, जर आम्ही एकत्र असतो तर दोघेही सत्तेत असतो. एक विरोधी पक्षात आहे, आमच्या फक्त 10 आमदार आहेत. आम्ही विरोधी पक्षात आहे, आमच्याकडे विरोधी पक्ष नेता पण आमच्या महाविकास आघाडीला अजून मिळालेला नाहीये. जर आम्ही दोघेही पक्षात असतो आणि दोन पक्ष वेगवेगळे असते तर ह्या असे आरोप झाले असते आम्ही समजू शकतो. पण असे आरोप करणं चुकीचं आहे. असं असतं तर शरद पवार साहेबांसाठी हे फार सोपी गोष्ट होती, एकत्र येणं किंवा सत्तेत येणं आणि बसणं. अजितदादांच्या आधी आम्ही सत्तेत गेलो असतो. तेवढे तर संबंध शरद पवार साहेबांची अक्रॉस द पार्टी लाईन सगळ्यांची आहे. की आताची अरेंजमेंट जास्त बेटर आहे एकत्र असण्यापेक्षा. अशी काय म्हणजे विरोधी पक्षामध्ये बसून आमचा काय फायदा होतो? मला बरंच काही बोलायचंय कविता, पण मी अक्षरशः गप्प राहते. काही दिवसांनी हाच प्रश्न पुन्हा आपण यांना विचारू, कारण आताच्या घटकेला आपल्या सगळ्यांना माहिती आहे की सगळेच जण युतीत जायला तयार आहेत. अगदी उद्धव ठाकरे सुद्धा तयार असतील, शरद पवार सुद्धा तयार असतील, फक्त काँग्रेसला जाता येत नाही म्हणून ते जाणार नाहीत. अशी परिस्थिती आत्ताच्या राजकारणातली आहे. त्यामुळे विरोधी पक्ष उरलेलाच नाहीये महाराष्ट्रात, आणि लढणार कोण असाही प्रश्न पडतो. मग विरोधी पक्ष मुक्त महाराष्ट्र होईल, मग ती तर सगळ्यांसाठी विन विन सिच्युएशन असेल. चला शेवटची कमेंट आपण अजित चव्हाणांकडनं घेऊया. बोला अजितजी. नाही, अभय सर असतील, आपण असाल, आपण ठीक आहे, आपला पत्रकार म्हणून तो अधिकार आहे. पण अभय सर, पत्रकारितेपासून प्रत्येक क्षेत्रामध्ये सध्या अशीच परिस्थिती आहे की ज्या पद्धतीनं इकडची माणसं तिकडे, तिकडची माणसं इकडे, आणि ते कशा करताच गेलं जातं. तर राजकीय कार्यकर्त्यांना तर आम्हाला अत्यंत चांगलं याच्यामध्ये, आणि तशी भूमिका प्रत्येकाची आहेच आताच्या काळामध्ये की नोकरी बदलणं आणि पक्ष बदलणं याच्यात अजितजी काहीतरी फरक ठेवाल की तेव्हा नोकरी बदलतात लोक आणि तुम्ही पक्ष बदलीबद्दल त्याची तुलना करताय. कमाल आहे कविताची. नाही, एक गोष्ट लक्षात घ्या, का माणूस नोकरी बदलतो? आम्ही का, म्हणजे राजकीय क्षेत्रातले कार्यकर्ते पक्ष का बदलतात? जो तिकीट देईल तिकडे जातो. लाखो लोक, 5-5 लाख लोकांनी म्हणजे आयडियोलॉजी नावाची एक गोष्ट काय, भूमिका, नीतिमत्ता, नैतिकता, आयडियोलॉजी आहे की नाही? फडणवीस सोडून इतर भाजपचं कोणी होतं का?
म्हणजे आता ठीक आहे, मला खूप बोलायचंय, पण अंजलीताईंसारखीच मी भूमिका घेतो, मी बोलणार नाही. पण एक हेडलाईनची बातमी आपल्याला कविताजी देतो की नाशिकच्या पालकमंत्री पदासंदर्भामध्ये आपण तिथं सांगत आहात भुजबळ साहेब आता मंत्री झाल्यामुळे ते नाशिकचे पालकमंत्री हो. काय काय पुन्हा एकदा सांगा तुमची हेडलाईन. भारतीय जनता पक्षाचा सहमुख्य प्रवक्ता म्हणून आपल्या माध्यमातून मी माझा आवाज आपल्यापर्यंत येतोय, बोला. भारतीय जनता पक्षाचा सहमुख्य प्रवक्ता म्हणून पार्टीची ही भूमिका माझी अगदी स्पष्ट आहे. नाशिकचे पालकमंत्री हे माझे नेते सन्माननीय गिरीश महाजनच असले पाहिजे. त्याचं कारण असं त्यांना मागच्या कुंभाचा अनुभव आहे. दादा मागणी झाली हो, मागणी नाही, ही भारतीय जनता पक्षाची भूमिका मी सांगतोय. आपण स्थगिती दिली ना, स्थगिती तर तुमच्याच सरकारनं दिली आहे, मग उठवा स्थगिती, करून टाका घोषित. आता करताय का घोषित? मला कविताजी रायगडची पण आहे का माहिती? ते तर ते नंतरच. हा बोला कविताजी, 2 मिनिटं कविताजी मला बोलू द्या. कविताजी करून टाका. मला एक गोष्ट सांगा, मी नाशिकचा स्थानिक तिथला कार्यकर्ता म्हणून माध्यमांचा उपयोग करून मी माझी स्थानिक सगळ्या लोकांची भूमिका मांडायची असते, बरोबर आहे ना? त्या प्लॅटफॉर्मचा वापर तरी तुम्ही मला एनडीटीव्ही तुम्ही मागणी करा ना, पण तुम्ही सांगितलं तुमची मागणी असेल तर ती बातमी होईल. हेडलाईनला तुम्ही मला आता घोषित करून टाका नाशिकचे पालकमंत्री हे गिरीश महाजन आहेत, भाजपची भूमिका असं सांगून टाका मला, म्हणजे मग हेडलाईन होईल माझी. मी तुम्हाला भारतीय जनता पक्षाच्या स्थानिक कार्यकर्त्यांची एनिवेज ती तुमची मागणी असणं खूप स्वाभाविक आहे आणि ती ठीक आहे, ती तुम्ही मांडलेली आहे. मुद्दा असा आहे की छगन भुजबळ यांच्या, माझा वेळ संपला अजितजी, माझ्याकडचा वेळ संपला. छगन भुजबळ यांना जेव्हा मंत्रिमंडळामध्ये घेतलं जातं त्यावेळेस 1 तास चर्चा का होते? ही 1 तासाची चर्चा छगन भुजबळ या व्यक्तीपुरती मर्यादित नाहीये. ही चर्चा यासाठी करावी लागते कारण महाराष्ट्राचं राजकारण आज अशा एका वळणावर येऊन थांबलेलं आहे की त्या वळणावर ना प्रश्न फक्त दिसत आहेत पण उत्तरांच्या दिशा दिसत नाहीयेत. जे प्रश्न आज अंजली दमानी यांना त्रस्त करतायत ते खरं तर अवघ्या महाराष्ट्राला त्रस्त करायला हवेत, पण दुर्दैवानं ते होत नाहीये, म्हणून या चर्चा कराव्या लागतात. भ्रष्टाचार, राजकारणातली नैतिकता, राजकारणामधल्या भूमिका या फक्त तोंडी लावण्याच्या गोष्टी नसतात, तर त्या अवघ्या महाराष्ट्राची विचार करण्याची दिशा काय असेल, महाराष्ट्राच्या विकासाची दिशा काय असेल याला सेट करणाऱ्या गोष्टी असतात. पण जर या गोष्टी बासनात गुंडाळून ठेवल्या जात असतील तर त्याचा परिणाम महाराष्ट्राच्या भविष्यावर होणार आहे, महाराष्ट्रात राहणाऱ्या प्रत्येकावर होणार आहे. दुर्दैवानं याची जाणीव आज दिसत नाहीये, म्हणून आज या चर्चा कराव्या लागतात. छगन भुजबळ यांना मंत्रिमंडळात घेतल्यामुळं आज फारसं काही नुकसान दिसतही नसेल, पण प्रश्न पुन्हा एकदा व्यक्तीचा नाही तर त्या व्यक्तीच्या निमित्तानं ज्या गोष्टी समोर येत आहेत, महाराष्ट्राची जी दिशा समोर येते त्याचा आहे, म्हणून ही चर्चा. आपण सगळेजण या चर्चेमध्ये सहभागी झालात त्याबद्दल आपल्या सगळ्यांचे मनपूर्वक आभार. आणि या विशेष चर्चेमध्ये आता वेळ झाली इथेच थांबण्याची. पाहत रहा एनडीटीव्ही मराठी.